चला, अतिशय खुश खबर आहे. पोस्ट ऑफिस भरती 2026 सेकंड मेरिट लिस्ट कधी 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 हा खूप जणांचा वारंवार विचारात येणारा प्रश्न होता. काल दिवसभराच्या सगळ्या मिळालेल्या अपडेट नुसार मित्रांनो लवकरच पोस्ट ऑफिसची सेकंड मेरिट लिस्ट भरती जी आहे, सेकंड मेरिट लिस्ट ती आहे मित्रांनो 8 ते 12 एप्रिलच्या दरम्यान येण्याची दाट म्हणजे 99.99% शक्यता आहे. लक्षात घ्या, 8 ते 12 स्ट्रॉंगेस्ट डेट आहे ही. या टाइम पिरियड मध्येच पोस्ट ऑफिसची सेकंड दुसऱ्या नंबरची मेरिट लिस्ट येणार आहे, कन्फर्म येणार आहे. फक्त आता जो आपला 0.1% जो उरतो ह्या 99.99 मधला, त्याच्यामध्ये मित्रांनो 6 ते 12च्या दरम्यान कन्सिडर करा. त्यामुळे रोज वेबसाईट चेक करायची आहे, वारंवार चेक करायची आहे. तसं पोस्ट ऑफिसचा निकाल लागला की सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला मी अपडेटच करतो. परंतु आता तुम्ही म्हणाल 6 ते 12 ही डेट तुम्ही कुठल्या आधारे बोलत आहात? लक्षात घ्या मित्रांनो, कालचा पूर्ण दिवस हा मित्रांनो अपडेट घेण्यामध्ये गेलेला आहे आणि याचा पूर्ण अनालिसिस करून मागच्या ज्या जीडीएस भरती झाल्या त्याच्यामध्ये फर्स्ट मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतर साधारण 30 दिवसाचा टाइम पिरियडने दुसरी मेरिट लिस्ट लागलेली होते मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यामुळे काय असतंय की कुठल्याही कधीच्याही जीडीएस ची जी भरती होते त्याच्यामध्ये पहिली मेरिट लिस्ट लागल्यापासून साधारणपणे 15 ते 20 दिवसाचा टेंटेटिव्ह टाइम पिरियड असतो दुसरी येण्याकरिता. कमीत कमी 15 ते 20 आणि जास्तीत जास्त 30. म्हणजे आपली पहिली मेरिट लिस्ट लागली होती 6 मार्चला मित्रांनो, लक्षात घ्या. आणि 6 मार्चच्या नंतर 6 एप्रिल असे पकडून 30 दिवस भरतात, आपले 30-31 दिवस होतात, ज्याच्यामध्ये आपले 30 डेज पूर्ण होतात. म्हणजे मॅक्झिमम टाइम पिरियड याच्यामध्ये ओलांडलेला आहे. म्हणजे 6च्या पुढे कधी लागू शकते, परंतु स्ट्रॉंग चान्सेस आहे मित्रांनो 8 एप्रिलला. 8 एप्रिलला का? कारण की मागे पुढे एक दिवस त्याच्यामध्ये कन्सिडर करून पुढे चला. आता दुसरा प्रश्न, मग एवढ्या दिवस एवढ्या लिस्टला सेकंड लिस्टला वेळ का लागला? कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस चालू होती आणि पहिल्या मेरिट लिस्ट मध्ये लॉट्स ऑफ स्टुडंटचं सिलेक्शन झालेलं होतं. खूप सारे विद्यार्थी मित्रांचं सिलेक्शन झालेल्यामुळं त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला एक 23 मार्च पर्यंत टाइम पिरियड दिलेला होता जीडीएस कडून. त्या कालावधीमध्ये जीडीएस कडून टाइम पिरियड झाल्याच्या नंतर त्यांची फर्दर प्रोसेस करण्यासाठी पुढील 8 दिवस गेले. आता अशा प्रकारे सेकंड लिस्टची कन्फर्म डेट झालेली आहे. फक्त मागे पुढे होऊ शकते, टेंटेटिव्ह 8 ते 12 पकडून चला, पण कन्फर्म त्याच दिवशी कळेल ज्या दिवशी मेरिट लिस्ट पब्लिक होईल मित्रांनो. आता दुसरा प्रश्न येतो, सेकंड मेरिट लिस्ट मध्ये चान्सेस कोणाला असतील मित्रांनो? लक्षात घ्या, पहिल्या मेरिट लिस्टचा कट ऑफ जर ओपन असाल, SC ST PWD कुठल्याही कॅटेगरीमध्ये हाय कट ऑफ म्हणजे अपेक्षापेक्षा जास्त कट ऑफ गेला. त्याचं कारण असं होतं, कॉम्पिटिशन जास्त झालेली होती आणि खूप साऱ्या प्रमाणात फॉर्म आलेले होते, म्हणून पहिल्या मेरिट लिस्टला खूप जास्त कट ऑफ गेलेला होता. आता ज्यांचं पहिल्या मेरिट लिस्ट मध्ये 1, 2 किंवा 3 टक्क्यावरून मिस नाव झालेलं आहे. लक्षात घ्या, 1, 2, 3 म्हणजे कट ऑफ असेल 95 फॉर एक्झाम्पल आणि तुमचे पर्सेंटेज आहेत 92 ते 93च्या रेंज मध्ये, तर नक्कीच तुम्हाला इथे सिलेक्शन चान्सेस आहे सेकंड मेरिट लिस्टला. कारण कट ऑफ हा ऑलवेज सेकंड मेरिट लिस्टला पहिल्या मेरिट लिस्ट पेक्षा नक्कीच 1, 2 ते 3% ड्रॉप होत असतो. जर ड्रॉप नाही झाला तर काहीच होणार नाही का? बिलकुल असं होणार नाही. ड्रॉप 100% होणार. मग तो 1% असू शकतो, 2% असू शकतो किंवा 3% असू शकतो. कॅटेगरीनुसार सुद्धा तिथे फरक पडणार आहे. म्हणून तुम्ही कॅटेगरी कुठली आहे, पर्सेंटेज किती आहेत ते कमेंट करायचं, जेणेकरून आपल्याला दुसऱ्या मेरिट लिस्ट मध्ये तुमचे चान्सेस आहेत का नाही आपल्याला सांगता येईल मित्रांनो. म्हणून फास्ट कमेंट करायचंय. दुसरी गोष्ट, आता फर्स्ट नंतर 2 ते 4 आठवड्यांनी सेकंड मेरिट लिस्ट म्हणजे तब्बल 1 महिन्याचा टाइम पिरियड घेत असते. कोणाला चान्स अनालिसिस काढायचं झालं तर आता सांगितल्याप्रमाणे 1 ते 3% ड्रॉप आउट इथे होईल. त्या विद्यार्थ्यांना इथे सिलेक्शन चान्सेस असणार आहे. का उशीर होतोय हा सगळ्यात मोठा प्रश्न, कारण खूप विद्यार्थी याची वाट बघत आहेत. जर आपलं सेकंड मध्ये नाही झालं, थर्ड मध्ये नाही झालं, नेमकं लिस्ट किती येणार आहे आणि कधीपर्यंत येतील मित्रांनो? लक्षात घ्या, आता एप्रिल चालू होईल, एप्रिल, मे, जून पर्यंत सर्व जीडीएसचा निकाल लागून झालेला असेल. मागे राहिला जर सप्लिमेंटरी लिस्ट आली
तर जुलै पर्यंत सगळं जीडीएसचा जो काही भरतीचा आढावा होता, जो काही सिलेक्शन प्रोसेस होती, विद्यार्थ्यांना जॉईनिंग लेटर मिळतील आणि त्यांचा जॉब सुद्धा सुरू होईल हार्डली जुलै पर्यंत, जुलै 2026 पर्यंत मित्रांनो. मग प्रश्न येतो जुलै 2026 पर्यंत जर याचं सगळं प्रोसेस कंप्लीट होणार आहे तर एवढा टाइम पिरियड का? कारण की सेकंड मेरिट लिस्ट नंतर थर्ड मेरिट लिस्ट लागणार आहे, फोर्थ लागणार आहे, फिफ्थ मे बी लागली तर जर व्हॅकन्सी राहिल्या तर त्या गोष्टीने जर आपण प्रत्येक लिस्टला एक महिन्याचा टाइम पिरियड कालखंड पकडू, जेणेकरून तुम्हाला परत कन्फ्युज होणार नाहीत किंवा परत हायपर टेन्शन घेणार नाहीत. कारण काय होतं, विद्यार्थ्यांना एक आशा असते, अपेक्षा असते सेकंड मध्ये येईल, थर्ड मध्ये येईल, परंतु ज्यांचे टक्के जरी थोडेसे कमी असले, कमी म्हणजे किती, कट ऑफच्या थोडे 2-3 टक्के, त्यांना लास्टची जी लिस्ट आहे, लास्टची लिस्ट मग ती फोर्थ असेल किंवा फिफ्थ असेल किंवा मग सप्लिमेंटरी लिस्ट असेल, ह्या लिस्ट पर्यंत तुम्हाला नाव चेक करत राहायचं आहे, जेणेकरून तुमचं लास्टच्या लिस्टला जरी झालं तरी तुम्हाला जॉब मिळणार आहे आणि पहिल्या लिस्टला जरी झालं तरी तुम्हाला जॉब मिळणार आहे. मग फरक काय पहिल्या लिस्ट मध्ये आणि लास्टच्या लिस्ट मध्ये झाल्याचा? फरक फक्त एवढाच की तुम्हाला पहिल्या मेरिट लिस्ट मध्ये लागल्याच्या नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस कंप्लीट झाल्याच्या नंतर तुमचं कन्फर्मेशन होत असतं की जीडीएस ने तुम्हाला सिलेक्ट केलेलं आहे, तुमचं जॉईनिंग लेटर, ऑफर लेटर मिळत असताना तुम्हाला डेट, व्हेन्यू आणि टाइम सगळ्या गोष्टी देऊन ऑफर लेटर वर सगळ्या गोष्टी कधीपासून जॉईन करायचं हे तुम्हाला क्लिअर कळत असतं. म्हणजे तुमचं एक प्रकारे पहिल्या जर मेरिट लिस्टला लागलं तर तुमचं टेन्शन जे हेडेक आहे ते पूर्णपणे नाहीसं होईल मित्रांनो. आता सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ मध्ये ज्यांचं लागेल त्यांचं काय? सेम ज्या विद्यार्थ्यांचं पहिल्या मेरिट लिस्ट मध्ये लागलं आहे सेम त्यांना सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस असणार आहे, नंतर जॉईनिंग लेटर, ऑफर लेटर असणार आहे. आता मग प्रश्न पडतो, मग पहिल्या आणि शेवटच्या मेरिट लिस्ट मध्ये ज्यांचं झालं आहे सिलेक्शन, ऑफर लेटर सुद्धा मिळालं आहे, त्यांच्या सॅलरी मध्ये फरक पडू शकतो का? असे सुद्धा प्रश्न होते. नक्कीच, कारण की इथे सिलेक्शन फक्त मेरिट लिस्ट वर आहे, तुमच्या पर्सेंटेज टक्क्यावरती आहे. मग ज्याला जास्त टक्के असतील त्यांना चान्सेस किंवा त्यांचं पेमेंट जास्त असणार का? असा अजिबात होत नाही मित्रांनो, कधीच कुठेच होत नाही. जे जीडीएसचे सॅलरी स्ट्रक्चर आहे त्यानुसारच तुम्हाला सॅलरी इथे मिळणार आहे. म्हणून पहिल्या लिस्ट मध्ये हो किंवा तुमच्या लास्टच्या नव्हे तर सप्लिमेंटरी लिस्ट मध्ये हो, कुठल्याही लिस्ट मध्ये झालं तरी टेन्शन नाही, पेमेंट तेच असणार आहे, काम तेच असणार आहे, पोस्ट तुम्हाला ज्याच्यामध्ये सिलेक्शन होईल तीच मिळणार आहे आणि ट्रान्सफर तुम्हाला पुढे चालून काही दिवस जीडीएस मध्ये सर्व केल्याच्या नंतर पुणे अप्लाय करू शकता. त्याच्यामुळे जेवढ्या काही लिस्ट येतील त्या वारंवार चेक करत राहा मित्रांनो. ठीक आहे. आता जर मागची जीडीएस भरतीचा जर निकाल बघितला, पहिली मेरिट लिस्ट साधारणपणे 11 मार्चला लागली होती, म्हणजे आताची 6 मार्चला लागली, मागच्या भरतीची 11 मार्चला लागली. दुसरी जी लागली होती ती 11 एप्रिलला, म्हणजे बरोबर 1 महिन्यामध्ये लागली होती, 30 दिवसाच्या टाइम पिरियड मध्ये. या सिच्युएशनला त्याचाच अभ्यास करून सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करत आहेत. या सिच्युएशनला म्हणजे ह्या 2026च्या जीडीएस ला सुद्धा सेम क्रायटेरिया इथे अप्लाय केला जाणार आहे. कारण जीडीएस ही खूप मोठी केंद्रातली नोकरी नाहीये, म्हणजे जरी केंद्रातून नोकरी सुटलेली असली तरी गव्हर्नमेंट फुल टाइम नाहीये, सेमी गव्हर्नमेंट याला आपण इथे कन्सिडर करू शकतो. त्याच्यामुळे सेम क्रायटेरिया असतो, सेम फिनॉमिना इथे यूज केलेला असतो. म्हणजे इथे 11 मार्च ते 11 एप्रिल 1 महिन्याचा कालखंड 2026 ची लागली होती 6 मार्चला. आता दुसरी लिस्ट लागण्याची चान्सेस आहेत 6 ते 12, पण स्ट्रॉंग डेट कन्सिडर करून पकडा 8 ते 12 मित्रांनो. 6 पासूनच आपण जोरदार तयारीने त्याला लागायचंय. डॉक्युमेंटच्या सगळे प्रोसेस फाईल रेडी करायची आहे, जेणेकरून आपल्याला सिलेक्शन जसेच झाले तसेच पुन्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी जास्त वेळ मिळणार आहे. याच्यातून पहिल्या विद्यार्थ्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालंय आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये रिजेक्शन झालंय अशा विद्यार्थ्यांचा अनुभव तुम्ही यूज करायचा आहे. लक्षात घ्या, कधी कधी दुसऱ्याच्या अनुभवाने आपण आयुष्यामध्ये काही गोष्टी शिकायच्या असतात. सेम तुमच्या आजूबाजूचे मित्र, परिवार, नातेवाईकातले कोणाचं जर सिलेक्शन झालं असेल त्याच्यासोबत समोर जा, त्याच्याशी डिस्कस करा. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला नेमका तू रिजेक्ट का झाला, कुठल्या चुका झाल्या आणि त्या चुका होऊ नयेत म्हणून तुम्ही काय जबाबदारी घेतली पाहिजे त्याच्याकडून ते सजेशन घ्या. परंतु त्याच्यावर सुद्धा तुमचं सगळी समज दूर झाली नाही तर कमेंट मध्ये तुमचा डाऊट, जो प्रश्न आहे तो कमेंट करा. म्हणजे जसं की नावात मिसमॅच असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये एखादा प्रॉब्लेम येत असेल, फोटो जुना असेल, साईन चुकीची अपलोड केली असेल किंवा डिव्हिजन सिलेक्ट करण्यात चुकीचा निवडला असेल,
किंवा काही डॉक्युमेंट्स कॉलेजला असतील किंवा तुम्ही इतर परीक्षेचा अभ्यास करणार असाल, काही प्रश्न सुद्धा कमेंटमध्ये कमेंट करा. सगळ्या गोष्टी, सगळ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला नक्कीच मित्रांनो देईल, कारण तुमचं सिलेक्शन होणं इथं गरजेचं आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आता सगळ्यात शेवटचा महत्वाचा मुद्दा, किती लिस्ट लागतील. साधारणपणे एक फिक्स आकडा इथे सांगता येत नाही की दुसऱ्या मेरिट लिस्ट नंतर तिसरी लागणारच नाही किंवा तिसऱ्या नंतर चौथी लागणारच नाही. फिक्स आकडा तर आपल्याला इथे अजिबात सांगता येणार नाही मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट, पहिली दुसरी तिसरी तर मेरिट लिस्ट लागण्याचे चान्सेस आहेत नक्कीच. मागच्या वेळेस 4-5 महाराष्ट्रामध्ये डिव्हिजन नुसार मेरिट लिस्ट लागल्या होत्या. यावेळेस सुद्धा 4 तर 3 तर मिनिमम लागतील आणि मॅक्स 5 पर्यंत जाईल सप्लिमेंटरी पकडून. म्हणून शेवटच्या लिस्ट पर्यंत चेक करत राहायचे. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, आपण जी डेट सांगितली ती एक अंदाजित मिळालेल्या अपडेट नुसार रिअल इन्फॉर्मेशन आहे. त्या डेट मध्ये मागे पुढे थोडस होऊ शकतं. म्हणजे लिस्ट 4 ते 12 एप्रिलच्या दरम्यान सुद्धा लागू शकते किंवा 6 ते 12च्या दरम्यान सुद्धा लागू शकते किंवा 7 ते 12च्या दरम्यान सुद्धा लागू शकते. पण एवढी शुअरिटी तुम्हाला नक्कीच देतो मित्रांनो, एक 15 एप्रिलच्या अगोदरच 100% लिस्ट लागण्याचे चान्सेस आहेत. ही तुम्हाला टेंटेटिव्ह डेट, थोडस जर बाय मिस्टेक किंवा काही गडबड झाली किंवा काही आणखी कारण आले सरकारला तर थोडासा पुढेही जाऊ शकतं. परंतु 15 तारखेच्या अगोदर म्हणजे 15 एप्रिलच्या अगोदर कन्फर्म सेकंड मेरिट लिस्ट लागणार आहे मित्रांनो. म्हणून आता जास्त हायपर व्हायचं नाही, फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वर तुम्ही फोकस करायचा आहे. काही प्रश्न असतील, डाऊट असतील, कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचे आहे. सगळ्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळून जातील. इथेच थांबतो मित्रांनो. जय हिंद. भेटूया नवीन अपडेट सोबत. राम राम.